मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, घोळात घोळ अर्थात मतदार याद्यांचा घोळ. आजच शिवसेनेचे महानगर संघटक श्री देवाभाऊ जाधव यांनी नाशिक महानगरपालिका एक निवेदन दिलेलं आहे. नेमका काय घोळ आहे देवाभाऊ? घोळ असं आहे की प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार याद्या या सरसकट 9 मध्ये त्यांनी टाकल्या आहे. मतदार याद्याच्या फोड करतात. तर फोड करताना नाशिक महानगरपालिकेची चुकी होती. ॲक्च्युली नाशिक महानगरपालिकेचे जे कोणी कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांकडून चुका झालेल्या आहे. याद्या फोडताना त्यांनी 9चे नावं 10 मध्ये, 10चे नावं 9, 10चे नावं 11 असे नावं याद्यांचे पूर्ण याद्या गेल्या आहे. त्या संदर्भात आम्ही काही पुरावे आणि हरकती पुराव्यासह आज महापालिकेला निवेदनाद्वारे दिले आहे आणि याच्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे की ही दुरुस्ती झाली पाहिजे. किशोर भाऊ, या याद्यांच्या घोळामध्ये तुमचं काय मत आहे? आपण जर विधानसभांच्या याद्यांचा अभ्यास केला, त्या मतदानाचे आपले जे मतदान निळकंठ मंदिर असेल, सावरकर नगर असेल, ते सर्व मतदान 10 मध्ये होतं. ते सर्व मतदान 11 मध्ये गेलेलं आहे. नागरिक आमच्याकडे येतात, ते आम्हाला सांगतात आहे हा घोळ कशामुळे झालेला आहे. तर आमची सूचना आम्ही ते केलेली आहे नगरपालिकेला. तर लवकरात लवकर जे आपले नावं 10 मधले ते 10 मध्ये आम्हाला परत आले पाहिजे. तुमचा काय अनुभव आहे वैभवजी? माझा अनुभव असा आहे, आता बऱ्याच मला मेसेजद्वारे लोकांचे फोन आले की बाबा आमचे नाव इथं नाही आहे, 11 मध्ये, काहींचे 26 मध्ये नाव गेले, काहींचे 9 मध्ये नाव गेले. तर तिथं गाईडलाईनच नाही नगरपालिकेमध्ये. आता आम्ही गेलो ना, त्यांच्याकडे गाईडलाईन नाही आहे. ते सुद्धा अस्पष्ट कारभार आम्हाला जाणून आला. तरी 1-2 कर्मचाऱ्यांकडून आता फॉर्म घेतले, ते म्हणे सबमिट करून द्या. आता एवढा वेळ, एवढे नावं जवळपास 14,000च्या आसपास नावांचा गोळ जमा, तो कधी होईल काय होईल, आता वेळ बी कमी आहे. तर महापालिकेने मदत करून एक गाईडलाईन किंवा एक दालन तयार करावं, तिथे फॉर्म उपस्थित करून द्यावे. उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्या उद्या दुरुस्ती होणं महत्त्वाचं आहे. खरंच हे शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. नाशिक महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागामध्ये हा घोळ झालेला आहे. ह्या घोळ सुधारणा करण्यासाठी जी हरकतींची मुदत 27 तारीख दिलेली आहे, तर ती मुदत नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मुदतीची वेळ अजून 8 दिवस आम्हाला वाढून दिली तर नागरिकांना फॉर्म भरणं सोयीस्कर होईल आणि महापालिकेच्या दृष्टीने पण ते काम सोयीस्कर होण्यासाठी 8 दिवसाचा अजून वेळ मिळाला तर नक्कीच या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात काम सोपं होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक महानगराच्या वतीने कालच आम्ही निवडणूक अधिकारी, निर्णय अधिकारी जे महापालिकेचे साताळकर साहेब आहेत त्यांच्या दालनात निवेदन दिलं. सर्व शिवसेनेचे नाशिक शहरातील सर्व नेते पदाधिकारी उपस्थित असताना ते निवेदन साताळकर साहेबांच्या तिथं जे निवडणूक ज्यांनी चार्ज घेतला त्यांच्याकडे दिलं आहे आणि सर्व ठिकाणचे पुरावे, याद्यांचा जो घोळ झालेला आहे ते पुरावे पण त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. तर त्याबाबत त्यांनी लवकरात लवकर भूमिका घेऊन ही हरकतींचा वेळ वाढू द्या. सर्वात शेवटी या बाबतीत एकच सांगतो की मुदत वाढवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती वाढून दिली पाहिजे. ओके, धन्यवाद. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.